नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक घेऊन आली आहे, ज्याचं नाव आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय असतं? बघा, टेन्स कॅटेगरी आपण शिकतोय. टेन्स कॅटेगरीचे प्रत्येक टेन्सचा आपण डिटेलमध्ये अभ्याससुद्धा करतोय आणि प्रॅक्टिस तर खूप सारी तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेन्स कॅटेगरीला जर मी असं म्हटलं 100% महत्त्व आहे, तर त्यामधील 80% इम्पॉर्टन्स हे सिंपल पास्ट टेन्सला आहे. जर तुम्ही सिंपल पास्ट टेन्सवर कमांड मिळवली ना, तर तुम्हाला इंग्लिश बोलता येणं खूप इझी गोष्ट आहे. कारण मॅक्झिमम गोष्टी आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये बोलत असतो. जसं आपण असं म्हणतो, माझं जेवण झालं, किंवा आम्ही ट्रिपला गेलो आणि आम्ही खूप मजा केली, किंवा एखादी स्टोरीसुद्धा तुम्ही कशामध्ये सांगता, तर सिंपल पास्टमध्ये सांगता. सिंपल पास्ट टेन्स जर तुम्ही पक्का केला, तुम्हाला जर V2 माहीत असेल ना, तर तुम्हाला इझिली हा टेन्स समजतो. त्यासाठी सुरुवातीला मी असं म्हणेल, ज्यांनी व्हर्बचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी पहिले V1, V2, V3, V4 काय असतं हे क्लिअर करून या, ज्यामध्ये मी विथ मिनिंग तुम्हाला शिकवलं आहे. तर ते झाल्यानंतर तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स यूज करायला काहीही हार्ड जाणार नाही. कारण तुम्हाला मी ऑलरेडी म्हटलं आहे, ज्याही वेळी मी V2 म्हटलं, तुम्हाला पटकन समजलं पाहिजे की मॅम कशाविषयी बोलताय. ओके, जे चॅनलवरती नवीन असेल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तुम्ही, तर मी असं म्हणेल डे 1 पासून तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला खूप हेल्प मिळेल तुमची इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करायला. सोबतच पेड कोर्सेससाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तर येवले अकॅडमी ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावरती आपले कोर्सेस लॉन्च झाले आहेत, तुम्ही घेऊ शकता, कमी प्राईजमध्ये आहेत आणि PDF सुद्धा अवेलेबल आहेत. PDF सुद्धा तुम्हाला हवी असेल तर तिकडून तुम्ही घेऊ शकता. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड अवर टुडेज व्हिडिओ. तर बघा, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय? सगळ्यात पहिले याला आपण समजून घेऊ. पास्ट टेन्सची सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे ते म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, ज्याला आपण साधा भूतकाळ असं म्हणत असतो. साधा भूतकाळ. आता याची आयडेंटिटी काय आहे? याची आयडेंटिटी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. एखादी गोष्ट होऊन गेली, जसं मी म्हटलं, आत्ताच्या अगोदरचा जो टेन्स आहे, काळ आहे, तो आहे पास्ट टेन्स. आणि जेव्हा मी म्हणते तुम्हाला की मी व्हिडिओ रेकॉर्ड केला, असं जर म्हटलं, मात्र सध्या माझं चालू आहे, मात्र झाल्यानंतर मी काय म्हणेल, मी व्हिडिओ रेकॉर्ड केला, लचा सेन्स आहे आणि ही गोष्ट कुठे जमा झाली? पास्ट कंडिशनमध्ये. म्हणजेच हा आहे सिंपल पास्ट टेन्स. जसं मी जेवण केलं है ना, आम्ही मजा केली, आम्ही गावाला गेलो ना, त्यांनी मला बोलावले, मी कॉल केला, अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी सांगण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्सचा यूज करत असतो. मग ते आपलं पास्टमधलं रुटीनसुद्धा असू शकतं. कोणी कधी कधी आपल्याला असं होतं, कोणी म्हणतं तू काल काय काय केलं सांग बरं मला, मग तेव्हासुद्धा तुम्हाला सिंपल पास्टमध्ये सांगावं लागतं. एखादी स्टोरी तुम्हाला क्रिएट करायची असेल, तीसुद्धा तुम्हाला सिंपल पास्टमध्ये क्रिएट करावी लागते. तर सर्व गोष्टी आपण शिकणार आहे, डोंट वरी. पहिले आपण याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह वर्बल, पॉझिटिव्ह वर्बल, निगेटिव्ह आणि WH क्वेश्चन कसे तयार करायचे हे शिकूया. म्हणजे सेंटेन्स मेकिंगचा राईट वे आपण शिकू आणि नंतर प्रॅक्टिससुद्धा करू. तुमच्यासाठी लॉट्स ऑफ होमवर्क देखील आहे. सो चला आपण बघू. सुरुवातीला आहे नाऊन आणि प्रोनाऊन कुठलंही असू द्या, याच्यानंतर आपल्याला वर्बचं सेकंड फॉर्म यूज करायचा आहे. हा मी चार्ट काढला आहे याच्यासाठी की जे कोणी एकदम बेसिक लेवलवरती आहे त्यांच्यासाठी. जसं आय असेल, वी, दे, यू, ही, शी, इट, एखादं नाऊन काहीही असू द्या, आपल्याला वर्बचं सेकंड फॉर्म यूज करावं लागतं. तर बघा, सुरुवातीला आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे शिकू आणि नंतर जाऊ आपण हळूहळू निगेटिव्ह आणि बाकी गोष्टींकडे. जसं सुरुवातीला बघा, सिंपल पास्ट टेन्सचं पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, वर्बचं सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. मी जर तुम्हाला म्हटलं की मी गावाला जाते, मग मी काय म्हणणार? आय गो टू विलेज. पण मी गावाला गेली तर मला V2चा यूज करावा लागेल या ठिकाणी. आय वेंट टू विलेज. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रॅक्टिस अशीच करायची याची. जसं फर्स्ट सेंटेन्स मी घेतलंय बघा, आय आस्क्ड क्वेश्चन्स. मी प्रश्न विचारला, लचा सेन्स तुम्हाला येणार. आस्क ईडी लागलंय, आस्क ASK, आस्कचा सेकंड फॉर्म असतो आस्क्ड. आय आस्क्ड क्वेश्चन्स, मी प्रश्न विचारलेत, प्रश्न जास्त आहेत. ओके, वी स्लेप्ट वेल. आता या ठिकाणी सब्जेक्ट आहे, सेकंड फॉर्म V2 आणि ऑब्जेक्ट. बघा, वी स्लीपचा सेकंड फॉर्म स्लेप्ट, वेल.
आम्ही छान झोपलो, लचा सेन्स आहे शेवटी. झोपून झालं ऑलरेडी, आम्ही छान झोपलो. ही प्लेड ऑन ग्राउंड, ही सब्जेक्ट, प्लेचा सेकंड फॉर्म प्लेड, ऑन ग्राउंड आम्ही ग्राउंडवर खेळलो, लचा सेन्स. अशा पद्धतीने तुम्ही हजारो सेंटेन्सेस बनवू शकता फक्त V2चा यूज करून. ज्याही ॲक्शन तुमच्या होऊन गेल्या त्या गोष्टी सांगण्यासाठी तुम्ही V2चा यूज करा आणि ज्याने केली ॲक्शन त्याला सुरुवातीला घ्या. इजंट इट इझी? इट इज व्हेरी इझी, खूप इझी आहे. ओके, चला आपण जाऊ निगेटिव्ह कसे बनवायचे त्याकडे. जसं निगेटिव्ह बनवत असताना आपण बघितलं पॉझिटिव्हमध्ये V2 आपल्याला घ्यावं लागतं, मात्र याच्या निगेटिव्हकडे फोकस करा. बघा, निगेटिव्ह करत असताना तुम्हाला एक रूल लक्षात ठेवायचा आहे. यामध्ये तुम्हाला सब्जेक्टच्या नंतर डिड नॉटचा यूज करावा लागतो आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म यूज करावा लागतो, त्यानंतर ऑब्जेक्ट. बरेचदा असं होतं आपलं की डिड नॉट तर आपण घेतो, मात्र त्यानंतर V2 यूज करतो, म्हणजे वर्बचं सेकंड फॉर्म आपण यूज करतो. तर आपल्याला तसं नाही करायचं आहे. ओके, बघा, आय डिड नॉट आस्क क्वेश्चन्स. आता इथे तसे तुम्हाला लक्षात जर वेगळ्या पद्धतीने ठेवायचं, तुम्ही एक लक्षात ठेवा की डीड तुम्हाला दिसलं ना, त्याच्या पुढे तुम्हाला वर्बचं पहिलं स्वरूप घ्यावं लागतं. जसं मी म्हटलं, आय डिड नॉट आस्क क्वेश्चन्स, मी प्रश्न विचारला नाही. एखादी गोष्ट केली नाही. आय डिड नॉट आस्क क्वेश्चन्स. वी डिडंट स्लीप वेल. आता या ठिकाणी बघा, डिड नॉटला आपण एकत्र केलंय, असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. वी डिडंट स्लीप वेल, आम्ही छान झोपलो लो नाही. ल नाहीचा सेन्स आहे, जरी निगेटिव्ह आहे पण सेन्स लचा तुम्हाला दिसतो इथे. एखादी गोष्ट आम्ही केली नाही, कंप्लीट झाली नाही. जसं तुम्ही म्हणता, मम्मी आय डिडंट कम्प्लीट माय होमवर्क एट, मी अजूनपर्यंत माझं होमवर्क कंप्लीट केलं नाही. नेक्स्ट आहे बघा, ही डिड नॉट प्ले ऑन ग्राउंड, तो ग्राउंडवर खेळला नाही. ओके, ल नाही आहे इथे सुद्धा. समजून घ्यायला खूप इझी आहे, तुम्ही त्याला समजून घ्या बस व्यवस्थित, की डीड तुम्हाला दिसलं की वर्बचं पहिलंच रूप तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे बघा पॉझिटिव्ह व्हर्बल. डीड सुरुवातीला येणार हेल्पिंग व्हर्ब, यामध्ये डीड आपण यूज केलंय. त्यानंतर सब्जेक्ट, व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे, व्हर्बल क्वेश्चन ज्याचा आन्सर यस नोनी आपण देतो हे तुम्ही लक्षात ठेवा. जसं डीडला सुरुवातीला घ्यायचं आणि पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहेत म्हणून पॉझिटिव्ह सेंटेन्सला लक्षात ठेवायचं. यामध्ये फक्त नॉट येणार नाही कारण पॉझिटिव्ह आहे ना. डीड आय आस्क क्वेश्चन्स, मी प्रश्न विचारले का. लचा सेन्स कायम आहे, विचारले का. ओके, मी प्रश्न विचारले का. डीड वी स्लीप वेल, आम्ही छान झोपलो का. डीड ही प्ले ऑन ग्राउंड, तो ग्राउंडवर खेळला का. आहे ना. तर बघा, लचा सेन्स कायम लक्षात ठेवा. आता आपल्याला कधी कधी आपण एखाद्याला विचारतो, जेवण केलं का. डिड यू टेक लंच और डिड यू टेक डिनर. दुपारचं म्हणायचं असेल तर आपण लंच म्हणणार, रात्रीचं म्हणायचं असेल तर आपण डिनर म्हणणार. येस, हा प्रश्न आपण नेहमीच विचारतो. आपली मम्मी सुद्धा विचारते, होमवर्क कंप्लीट केलं का. डिड यू कंप्लीट युअर होमवर्क. तर त्यावेळी आपल्याला डीडला सुरुवातीला घ्यायचं आणि ज्याही वेळेस डीड आलं त्यावेळेस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म यूज करायचं, हे लक्षात ठेवा. ओके, चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट आहे आपलं व्हर्बल निगेटिव्ह. ज्यावेळेस आपल्याला करायचं आहे क्वेश्चन, त्यावेळी निगेटिव्ह जे सेंटेन्स आहेत आपले त्याला तुम्ही लक्षात ठेवा आणि डीडला आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे हे पण. जसं मी म्हटलं, डिड आय नॉट आस्क क्वेश्चन्स, फक्त यामध्ये नॉट वाढला आणि नॉट कुठे टाकायचं या ठिकाणी स्ट्रक्चर सुद्धा मी दिलंय. डीड सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. निगेटिव्ह आहे तसंच आपण काय करणार आहे, नॉट टाकणार आहे याच्यामध्ये. डिड आय नॉट आस्क क्वेश्चन्स, मी प्रश्न विचारले नाही का. जसं विचारले का तसं विचारले नाही का. लचा सेन्स कायम आहे. डिडंट वी स्लीप वेल, आता तुम्ही एक काम करू शकता, डिड नॉटला एकत्र करायचं, डिडंट सुद्धा घेऊ शकता. मात्र जर डिड नॉटला तुम्ही एकत्र करताय तर मग नॉट पुढे टाकायचं नाही. डिडंट वी स्लीप वेल, आम्ही छान झोपलो नाही का. डिड ही नॉट प्ले ऑन ग्राउंड, तो ग्राउंडवर खेळला नाही का. जसं आपण पॉझिटिव्ह करतो तसं याला निगेटिव्ह केलंय आपण व्हर्बल. याचा आन्सर देखील आपल्याला यस और नोनीच द्यायचं आहे. ओके, तर हे झालं आपले निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन बनवण्याची ट्रिक, जी खूप इझी आहे. तर आता आपल्याला WH क्वेश्चन कसे बनवायचे शिकायचं आहे.
WH क्वेश्चन बनवणं खूप इझी आहे असं मी तुम्हाला नेहमी म्हणत असते. कारण WH क्वेश्चन बनवत असताना फक्त तुम्हाला WH वर्ड्स माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. जसं WH वर्ड्स जर तुम्हाला माहीत असतील ना सगळे व्यवस्थित, जे महत्त्वाचे आहेत ते सर्व, तर तुम्हाला समजायला खूप सोपं जातं. जसं मला प्रश्न विचारायचा आहे काय नाही, तर मला व्हॉट म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. केव्हासाठी मला वेन घ्यावं लागतं. बघा WH क्वेश्चन बनवत असताना आपल्याला व्हर्बल जसं आपण क्वेश्चन बनवतो तेच लक्षात ठेवायचं, फक्त आपल्याला WH वर्डला सुरुवातीला टाकायचं आहे. जसे WH वर्ड प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ज्यांना स्ट्रक्चरला लक्षात ठेवून सोपं जातं ना त्यांनी स्ट्रक्चरला लक्षात ठेवा, नो प्रॉब्लेम. आणि ज्यांना तसंच लक्षात राहतं त्यांनी तसं लक्षात ठेवा. जसं व्हॉट डीड आय आस्क, मी काय विचारले. वेन डीड वी स्लीप वेल, आम्ही केव्हा छान झोपलो. व्हाय डीड ही प्ले ऑन ग्राउंड, तो ग्राउंडवर का खेळला. तर अशा पद्धतीनं आपण असं म्हणतो ना तुम्ही केव्हा आलात, वेन डिड यू कम, तुम्ही केव्हा आलात, असं आपण बरेचदा आपल्या घरी कोणी आलं किंवा कोणाला भेटलो तेव्हा आपण बोलत असतो. तर तुम्हाला ज्याही वेळेस पास्ट कंडिशनमध्ये कुठलेही असू द्या, मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही पण विचारायचं असेल, तुम्हाला या सगळ्या पॅटर्नचा यूज करायचा आहे. जसं आपण WH पॉझिटिव्ह शिकलो तसंच तुम्हाला जर डोक्यामध्ये निगेटिव्ह कसं बनवायचं आलं तर तुम्हाला काहीच टेन्शन नाही घ्यायचं आहे. तुम्हाला या सब्जेक्टच्या नंतर नॉट टाकायचं आहे. ठीक आहे. व्हॉट डिड आय नॉट आस्क, मी काय विचारले नाही. त्याच पद्धतीने इथे सुद्धा तुम्ही नॉट टाकू शकता, इथे सुद्धा तुम्ही नॉट टाकू शकता. जर तुम्हाला हे सर्व व्यवस्थित बनवता आलं ना तर निगेटिव्ह तुम्ही तुमच्या मनानेच करू शकता. जसं आपण व्हर्बल निगेटिव्हला फॉलो केलं त्याच पद्धतीनं WH निगेटिव्ह करायचे असले तुम्हाला तर त्याला तुम्हाला फॉलो करायचं आहे. फक्त WH वर्ड सुरुवातीला राहतील. दॅट्स इट. ओके. आय होप सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. नसतील तर परत या व्हिडिओला परत बघा आणि नंतर आपण जाऊ प्रॅक्टिसकडे. तर चला आपण बघूया प्रॅक्टिस सेंटेन्सेस. जसं पहिला सेंटेन्स आहे आय वेंट टू द पार्क, मी पार्कमध्ये गेले. शी फिनिश्ड हर होमवर्क, तिने होमवर्क पूर्ण केले. दे वॉच्ड अ मूवी, त्यांनी मूवी पाहिली. ही प्लेड फुटबॉल इन द इव्हिनिंग, त्याने इव्हिनिंगला म्हणजे संध्याकाळी फुटबॉल खेळला. वी व्हिजिटेड अवर ग्रँड पॅरेंट्स येस्टरडे, आम्ही काल आमच्या आजी आजोबांना भेटलो. द बेबी स्लेप्ट पीसफुली, बाळ शांतपणे झोपले. शी कुक डिलिशियस पास्ता, तिने डिलिशियस पास्ता स्वादिष्ट असा पास्ता बनवला. आय डिड नॉट गो टू द मार्केट, मी मार्केटमध्ये गेले नाही. तर हे जे सेंटेन्सेस आहेत हे सेंटेन्सेस रेडीमेड आहेत. रेडीमेड म्हणजे तुम्हाला मी देते रेडीमेड, तुम्हाला सुद्धा हे बनवता यायला पाहिजे अशी अपेक्षा मी डेफिनेटली करू शकते. तर बघा त्यानंतर आहे शी डिड नॉट फिनिश हर असाइनमेंट, तिने तिची असाइनमेंट फिनिश केली नाही, पूर्ण केली नाही किंवा संपवली नाही. दे डिड नॉट प्ले इन द गार्डन, ते गार्डनमध्ये खेळले नाही. आता हे निगेटिव्ह आहे, तुम्ही यामध्ये लक्ष ठेवू शकता की आपण पहिले पॉझिटिव्ह बघितले, आता निगेटिव्ह बघतोय. ही डिड नॉट कॉल मी लास्ट नाईट, त्याने मला काल रात्री कॉल केला नाही. वी डिड नॉट अटेंड द पार्टी, आम्ही पार्टी अटेंड केली नाही. डिड यू गो टू स्कूल येस्टरडे, तू काल स्कूलमध्ये गेला होता का, किंवा जास्त असतील तर तुम्ही गेले होतात का, जे असेल ते. डिड शी कम्प्लीट द प्रोजेक्ट ऑन टाईम, तिने वेळेवर प्रोजेक्ट कंप्लीट केला का. डिड दे अटेंड द मीटिंग, त्यांनी मीटिंग अटेंड केली का. डिड ही फॉरगेट हिज वॉलेट, तो त्याचं वॉलेट विसरला का. तर चला पुढे जाऊ आपण. अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण खूप यूज करत असतो, त्यामुळे आपल्याला याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे कसे बनवायचे. जसं मी तुम्हाला खूप सारे बनवून या ठिकाणी यासाठी दाखवले की तुम्ही सुद्धा असे बनवू शकता. डिड वी विजिट द म्युझियम ऑन सॅटर्डे, आम्ही म्युझियमला सॅटर्डेला व्हिजिट केली का किंवा गेलो होतो का. वेअर डिड यू गो येस्टरडे, तू काल कुठे गेला होता. व्हॉट डिड शी कुक फॉर डिनर, तिने डिनरमध्ये काय बनवले होते. वेन डिड दे अराईव्ह ॲट द एअरपोर्ट, ते एअरपोर्टवरती कधी आले. व्हाय डिड ही लिव्ह अर्ली, ते लवकर का गेले. हाऊ डिड यू सॉल्व द प्रॉब्लेम, तुम्ही हा प्रॉब्लेम कसा सॉल्व
केला, अशा पद्धतीनं आपल्याला या सर्व याची करायची आहे प्रॅक्टिस. आणि माझ्यासोबत जर तुम्ही प्रॅक्टिस केली, याला पॉज करून तरीसुद्धा चालेल. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं तसे तुम्हाला अगेन अँड अगेन याला रीड करायचं आहे. तर चला तुमचं होमवर्क बघूया आपण. तुम्हाला या ठिकाणी मी होमवर्क काढलं आहे. तर तुम्हाला यामध्ये करायचं काय आहे हे मी सांगते, नंतर तुम्ही होमवर्क करायचं आहे स्वतः. आणि तुम्ही स्वतः होमवर्क केल्यानंतर कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवू शकता. तुम्हाला याचे सेकंड फॉर्म करून हे सेंटेन्सेस वाचायचे आहेत, त्याचे सेकंड फॉर्म करून बघायचे आहे. इथे गो असेल, हे सगळे जे तुम्हाला दिसत आहेत या सगळ्यांचे हे वर्ब्स आहेत, याचे तुम्हाला सेकंड फॉर्म करायचे. ओके, तर अशा पद्धतीनं होमवर्क तुमचं खूप इंटरेस्टिंग आहे, जेणेकरून तुमची सेकंड फॉर्मची प्रॅक्टिस होईल. तर या ठिकाणी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा याला पॉज करून होमवर्क करू शकता. ओके, एवढं सारं होमवर्क मी तुमच्यासाठी काढले कारण महत्त्वाचा टेन्स आहे, प्रॅक्टिससुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आणि सेकंड फॉर्मसुद्धा. सो या ठिकाणी आपण थांबूया. आता तुम्हाला करायची आहे छान प्रॅक्टिस आहे टेन्सची. तुम्हाला दिवसभर विचार करायचा आहे, तुम्ही जी ही गोष्ट केली असेल त्या गोष्टीसाठी तुम्ही कशा पद्धतीनं सेंटेन्स बनवाल हे सुद्धा कॉन्स्टंट तुम्हाला चालू ठेवायचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे ट्रान्सलेशन. ओके, ठीक आहे. Keep practicing, keep learning everyone. Thank you so much for watching this video.